अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचे इच्छुक उमेदवार ॲडव्होकेट नामदेव अर्जुन वाकळे यांनी नगर शहरात निवृत्ती महाराज इंदोरीकर यांचे जाहीर कीर्तन घेऊन जनसंपर्क सुरू केला आहे। नगर दक्षिण लोकसभेसाठी तयारी करत असलेले ॲडव्होकेट नामदेव अर्जुन वाकळे यांनी जनतेचा कौल जाणून घेण्यासाठी सावेडीतील जॉगिंग पार्क या ठिकाणी निवृत्ती महाराज इंदोरीकर यांचं कीर्तन आयोजित केलं होतं। कीर्तनाच्या सुरुवातीला स्वातंत्र्यवीर सावरकर तसेच पुलवामा मध्ये शहीद झालेल्या जवानांना अभिवादन करण्यात आलं। तर यावेळी इंदोरीकर महाराज यांनी आपल्या खास शैलीत प्रबोधनात्मक कीर्तन सादर केलं। सारखं बोंबलं धिंडायचं, हा देव झाला का तो देव। पहिली गोष्ट, देव ज्याच्यात आहे त्याचं नाव काय? ज्ञान। एक शब्दच पहा किती सुंदर आहे, ज्ञान देव। शब्दच किती सुंदर आहे, ज्ञान देव। ज्ञानच देव, ज्ञानच देव, देवच ज्ञान। ज्ञान म्हणजे देव, देव म्हणजे ज्ञान। फायनल झाला आता, ज्ञान देव। आपल्या कीर्तनाला बोलत जायचं, दरिद्रवाणी नाही बसायचं, तोंड सोडून बिडून द्यायचं नाही, ते चालत नाही आपल्याकडे। ही जांभळी द्यायची, डोक्याला हात लावायचं, हे यायचंच नाही। लांब उभं राहायचं, दुसरे ते चपला घर। कीर्तनाला बसल्यावर खरमारीत बसायचं, कारण जगात एवढीच जागा चांगली राहिली का जिथं चांगलं ऐकायला मिळतंय, नाही तर सगळीकडे बोंग्या झालाय। एक जागा चांगली राहिली नाही आणि एक माणूस नीट बोलत नाही। दोन पोरं एकत्र बसले तर प्रियशीच्या गप्पा आहे, दोन पोरी एकत्र बसले तर पळून जायचा प्लॅन आहे, दोन पखवादे एकत्र बसले तर एकमेकाला नाव ठेवतात, दोन भजने एकत्र बसले तर एकमेकाचं कुठळं करतात, दोन कीर्तनकार एकत्र बसले तर एकमेकाला नाव ठेवतात, दोन नोकरीवाले म्हणत्या भागत नाही, त्यांची बायको म्हणती परवडत नाही, शेतकरी म्हणतो पाणी नाही, व्यापारी म्हणतो गिऱ्हाईक नाही, पुढारी म्हणत्या माहिती हो गंमत आली घुसावं कोणच्यात जावा, आपण जावा सरकार बढावा द्यायला, हेही घालून तेही घालून जावा कुठं। तरुण पोरं म्हणते पाहुणे येईनं, आले तरी येईनं, दिली ती राहीनं, राहिली तिला पोर होईनं। एक माणूस नीट बोला ना। जगातला प्रत्येक माणूस दुःखी आहे, वाक्याने नाही का? ज्याला संपत्ती आहे त्याच्याकडे दुःख आहे, आणि ज्याच्याकडे संपत्ती नाही त्यालाही दुःख आहे। एखाद्याकडे इतकी संपत्ती काय करू याचं दुःख आहे, आणि एखाद्याकडे अशी संपत्ती नाही। एक वाक्य नीट आहे का? तुम्ही इतके श्रीमंत होऊ नका की तुम्हाला जनता लुटेल, आणि तुम्ही इतके गरीब होऊ नका का स्वतः उपाशी झोपाल आणि दरवाजातला भिकारी तसा राहील। दुधामध्ये तुम्ही किती पाणी टाका, दुधात किती पाणी टाका, कितीही, दूध इतकं अमृत आहे दुसऱ्याला कलर देत आहे। टाकीत राहा पाणी, टाकीत राहा तुम्ही पाणी, दुधात किती टाका, पाण्याला दूध वेगळं करीत नाही, स्वतःमध्ये मिसळून घेतंय, पण स्वतःचा कलर त्याला देत आहे। फक्त एक करा आयुष्यात, त्याच्यात मिठाचा खडा टाकू नका। तुम्हाला काम नसेल तर झोप करा, पण नालायकांमध्ये बसून इज्जत आणि इस्टेट घालू नका। मित्र करायचं असेल तर हाय ब्रिलियंट, हे भंगाराच्या नादीत लागायचं नाही। ही 40-48 वाली ही सोडूनच द्यायची, हे फक्त वर्गात कॅटलॉग भराय पुरते। 48ला कोणीही खात नाही, 48 म्हणजे मार्कच नाही। त्याचा बाप म्हणला मेडिकलला घालू, हलकट क्वालिटीचा बाप। प्रयत्न करू म्हणला, तू प्रयत्न करू नको, तुझे पहिले प्रयत्न फेल गेले, तू ते डोक्याला ताण लावणं। 48चं येडं कशाला घालतो मेडिकलला, पण गव्हर्नमेंट कशाची होऊन जाईल। आता त्यानं हॉस्पिटल टाकलं, कशाला पेशंट नीट होतील, याची येडं, याला मार्क 48, पैशाचे जोरावर डॉक्टर झालं, पेशंट गेलं तर त्यांनी लगेच काना स्टेथोस्कोप, झोपा, दात दाखवा, नाक दाखवा, मोडून धरा, श्वास मोकळा सोडा, कान दाखवा, जीभ बाहेर काढा, पालते व्हा, उताने व्हा, सरळ व्हा, माग पहा। काय होतं तुम्हाला? आता एवढं टाइम काय व्यायाम चालू होता का? काय होतं काय? आणि सगळं झालं का लगेच कागद आणि पेन, सकाळी 3 घ्या, संध्याकाळी 3 घ्या, परदिवशी परत या, आणि खाट रिकामी दिसली का आडवे व्हा।
कोणत्याही क्षेत्रात क्वांटिटी नको आहे. गायक वादक मंडप आले, माईक सिस्टीम आले, सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये कीर्तन आणि त्या कीर्तनाला सुरुवात. मी तुम्हाला आतापर्यंत चाललं काय होतं? आतापर्यंत दोनच गोष्टी झाल्या. ज्ञानच देव आहे, देवच ज्ञान आहे, चिंता बिंता काही करायची नाही. आणि फायनल झाले आपलं देव आहेत. आता आज गायक वादक मंडपवाले, माईक सिस्टम आले, कीर्तनाला बसलेले महिला पुरुष सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये वाकळे पाटलांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला 5 गोष्टी देवाकडे मागवा आणि अभंगाला सुरुवात करू. हे देवा पांडुरंगा शेतकरी वर्ग सुखी हो दे, हिंदू धर्माचं दैवत गाय वाचू दे, हिंदू धर्म टिकू दे, वारकऱ्याची पताका चंद्र सूर्य आहे तोपर्यंत फडकत राहू दे आणि प्रत्येकाच्या गालावर हसू राहू दे, एवढी ईश्वरच्यानी प्रार्थना आणि अभंगाला सुरुवात. देवा मला गरीब केलं तरी चालेल, देवा तू मला गरीब केलं तरी चालेल, पण माझ्या 2 गोष्टी कधी नेऊ नको देवा. एक, माझ्या गालावरचं हसू नेऊ नको आणि माझ्या घरातलं समाधान नेऊ नको. सगळं नाही देवा. पैसा हा विषय घेऊन येतो, असेल किंवा नसेल हे त्याचं प्रारब्ध आहे. पैसा मिळवणं, मान मिळवणं हे प्रारब्धाच्या हातात आहे. त्याचं कोणी कोणाशी डोकं नाही लावायचं. काही मुलींनी बापाच्या घरी इतक्या मजा आणल्या का जेवलेलं ताट कधी धुवायचं नाही, असं लुटून द्यायचं. असा नवरा मिळाला तिला वाटतं अंधारच पडू नये, अंधार पडू नये. यावेळी ॲडव्होकेट वाकळे यांनी संपूर्ण मतदारसंघात अभ्यास करून विकासाचा आराखडा घेऊन निवडणूक लढवण्याचं सांगितलं. नमस्कार. आज इंदोरीकर हरिभक्त पारायण इंदोरीकर महाराज यांचं कीर्तन आयोजित केलं होतं. महाराजांनी हळूवार चमटा घेऊन तरुण वर्गाला ज्याप्रमाणे आपल्याला उद्बोधन केलं तसं का त्यांना एक प्रकारे त्यांनी सामाजिक कार्यामध्ये असा सहभाग घेऊन सांगितलं की विकृत अवस्थेमध्ये माणसांनी वागू नये आणि हरिनाम सप्ताह असा करीत जावा की त्यामध्ये विठ्ठलाचे नाम असे या पद्धतीने घेतले पाहिजे किंवा त्यातून अंधश्रद्धा निर्मूलन झालं पाहिजे. आणि फारच म्हणजे असं बेरोजगारांनासुद्धा त्यांनी असं हे केलेलं आहे की त्यातून मार्ग कसे काढायचे. चिंताग्रस्त जर असेल ना युवक एखादा तर त्याने जास्त चिंता न करता त्यामध्ये त्याने कसे याच्या रोजगाराभिमुख राहिलं पाहिजे याबद्दल महाराजांनी 2 शब्द आपल्याला सांगितलेले आहेत. त्याचं उद्बोधन झालेलं आहे आणि त्याबद्दल महाराजांचे आभार मानून मी सर्व नागरिकांचे सुद्धा आभार मानतो की ते मोठ्या संख्येने एकदम उपस्थित राहिले, त्यामुळे कार्यक्रमात शोभा वाढली. त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. तसं जर पाहिलं तर आता नगरच काय महाराष्ट्र पूर्ण दुष्काळाने ग्रासलेला आहे. नगरला एवढा भौगोलिक जो काही इतिहास आहे, ऐतिहासिक नगर असून अशी सध्या स्थिती निर्माण झाली आहे की आपणच ऐतिहासिक होतो की काय, कारण कुठली प्रगती नाही आहे. जर पाहिलं तर आपण पारंपरिक उद्योगधंद्यामध्येच गुंतलेलो आहोत. आपल्याकडं पर्यटन विकासाला चालना मिळावी याकरता कुठले विकास केलेला नाही आहे. आज जर आपण पर्यटन विकासाला जर चालना दिली तर रोजगार निर्मिती होऊ शकते. रोजगार निर्मिती झाली तर बरेचसे रोजगार निर्मितीमध्ये गुंतू शकतो. आपण डोंगर रांगा सुधारवल्या पाहिजे. आपल्याकडचे बरेचसे ऐतिहासिक ठिकाणं असे आहेत की ते 40-50 वर्षापासून त्यांच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे. आपल्याला भुईकोट किल्ला आहे, वृद्धेश्वरचा तर तसं आहे, सह्याद्रीच्या डोंगर रांगा आहेत, मिरावली पहाड आहे, गोरक्षनाथाचा गड आहे, आगडगावसारखे देवस्थान आहेत, मोठ्या देवीसारखे देवस्थान आहेत. हे एवढे देवस्थान असूनसुद्धा आज आपल्या नगरमध्ये एकही पर्यटक एक दिवस सुद्धा थांबत नाही आहे. जर आपल्याकडं एवढे जर डोंगर रांगा वृद्धिंगत केल्या तर जर एखादी पर्यटक गाडी जर समजा आपल्याकडं एक मुक्काम जरी थांबली तर कितीतरी लोकांना रोजगार निर्मिती अनेक प्रकारे होऊ शकते. त्यासाठी डोंगर रांगा सुधारवणं आवश्यक आहे, नदी नाले सुधारवणं आवश्यक आहे. आणि इतर गोष्टीमध्ये जर बघितलं आपण, पोलिसांना एवढे घरे असून म्हणजे जागा असून त्यांनी राहण्याची सोय नाही आहे. कायद्यांची दुरावस्था झालेली आहे. शेतीमध्ये तसं जर पाहिलं तर अजून काहीच प्रगती झालेली नाही आहे. शेतीची मोजणी झालेली नसल्यामुळे त्यामुळे लोकांचे बांधावरून जाण्या येण्याच्या रस्त्यावरून वाद चालू आहेत. त्यामुळे लोकांना स्वतःचे घरे असून आज गावठाण जर बघतो आपण तर गावठाण वाढत चाललेले आहेत, परंतु त्याच्यामध्ये त्यांच्याजवळ कागदपत्र नसल्यामुळे त्यांना धडना बँकेमधून कर्ज काढता येतं ना, जमीन विकता येते, आर्थिक विवंचना हे काम कायमच राहते. तर हे सर्व प्रश्न सोडवणे कसे सोडवायचे हे माझ्या पूर्ण लक्षात आलेलं आहे आणि याची मी पूर्ण वरपर्यंत तशी कारवाई करू शकतो. याची कशी पद्धत वापरायची याची पूर्ण मला माहिती आहे. फक्त आता कसं पद्धत नसल्यामुळं मला काहीच करता येत नाही. एक वकील समजा आपली कोर्टामध्ये बाजू मांडू शकतो,
कागदपत्राच्या आधारे चालू शकतो, पण एखादी योजना जर आणायची असेल तिचे प्रश्न जर सोडवायचे असतील तर ते प्रश्न सोडवण्याकरता काय काय प्रोसिजर करावं लागते याची पूर्ण माहिती मला पण पद नसल्यामुळं योजना आणता येत नाही. मोठ्या मोठ्या योजना जर आणायच्या असतील तर खासदारकीसारखे पद असे आहे की आपण मोठ्या योजना राबवू शकतो. त्या राबवण्याकरता मी आता लोकसभेची उमेदवारी करण्याचं ठरवलेलं आहे व आपल्याकडून तशी मदत मला मतदान रूपी मिळावी अशी मी अपेक्षा करतो. मला जर तशी मदत मिळाली तर मी जे काही कल्पना केलेल्या आहेत त्या दृष्टिक्षेपात आणू शकतो. 2019ची लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू झालेली आहे. लवकरच समजा 1 महिन्यामध्ये एवढ्या निवडणुका जाहीरही होतील. मी आता एवढ्या 15-1 दिवसामध्ये एक कोणत्या तरी याचं चिन्ह घेऊन आपल्यासमोर येणार आहे. त्यावेळेस मला आपण भरघोस मताने विजय करावे अशी नम्र विनंती. यावेळी रावसाहेब चौधरी, निवृत्ती लांडगे, कर्डिले महाराज, ॲडव्होकेट योगेश गिरंगे, विजू वाकडे, भगवान वाकडे, सुभाष डोंगरे आदींसह नगरकर मोठ्या संख्येनं यावेळी उपस्थित होते. प्रतिनिधी मुकुंद भट, NTV न्यूज मराठी, अहमदनगर.